महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। अमराई क्रीडानगरी नाट्यगृहाची कर्जत नगर परिषदेकडून पाहणी। कर्जत शहरातील अमराई क्रीडानगरी आणि नाट्यगृह या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची शुक्रवारी नगर परिषदेने पाहणी केली। नगराध्यक्ष पुष्पा दगडे, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत प्रकल्पातील त्रुटींचा आढावा घेण्यात आला। गेली 12 वर्षे रखडलेल्या या प्रकल्पात नाट्यगृह, क्रिकेट मैदान, फुटबॉल मैदान, इंडोर स्टेडियम, जलतरण तलाव, हुतात्मा स्मारक तसेच स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत। परिसरात लघु उद्योजकांसाठी गाळे आणि वाहनतळाची सुविधा नियोजित करण्यात आली होती, मात्र काम रखडल्याने नागरिकांना या सुविधांचा लाभ मिळू शकलेला नाही। पाहणी दरम्यान सुधाकर घारे यांनी प्रकल्पातील उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करून नाट्यगृह आणि क्रीडा सुविधा नागरिकांसाठी आणि खेळाडूंसाठी लवकर सुरू करण्याचे नियोजन केले जाईल असे सांगितले आणि हा प्रकल्प कर्जतच्या सौंदर्यात आणि क्रीडा सांस्कृतिक विकासात महत्त्वाची भर घालणारा ठरेल असेही घारे यांनी नमूद केले। यावेळी दरम्यान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह नगराध्यक्ष पुष्पा दगडे, मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण, नगरसेवक महेंद्र चंदन, अशोक राऊत, कुमेश मोरे, नेहा शिंदे, सुमिता गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नारायण डामसे, राष्ट्रवादी तालुका प्रमुख दीपक श्रीखंडे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, पंकज पाटील, सोमनाथ पालकर, अतुल कडू आदी उपस्थित होते। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। गेले 12-14 वर्ष नाट्यगृह आणि त्यानंतर या ठिकाणी क्रीडानगरी होणार आहे। म्हणजे कर्जत शहरातील नागरिक खूप आतुरतेने याची वाट पाहतात। मला वाटतं लहान मुलांनी या ठिकाणी खेळायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। संध्याकाळी रोज लहान मुलं खेळतात, पण एक गैरप्रकार सुद्धा या भागात सुरू असतो किंवा काही तळीराम किंवा हे लोक या ठिकाणी त्यांचा वावर असतो। तर अशा परिस्थितीत आपण ही क्रीडानगरीची पाहणी केलेली आहे। तर कुठेतरी आपल्याकडून नगराध्यक्ष शहरातील लोकांना ज्याची आतुरता होती त्या क्रीडानगरीची सुरुवात लवकरच होईल। आज खऱ्या अर्थाने कर्जत नगरपालिकेच्या वतीने कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, मुख्य अधिकारी असतील आणि नगरसेवक असतील यांचा आज नाट्यगृह आणि हे स्टेडियम आहे याचा पाणी दौरा होता। त्या दौऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा सामील झालो आणि बऱ्याच दिवसापासून अर्धवट असलेलं हे काम, या कामाला पूर्णत्वच कसं घेऊन जाता येईल आणि हे वापरात कसं येईल यासाठी खऱ्या अर्थाने आमच्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, शिवसाहेब असतील यांचं मानस आहे आणि ते कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्व टेक्निकल टीम असेल, सर्व अधिकारी वर्ग असेल यांना घेऊन याची पाहणी केली। खऱ्या अर्थाने हे लवकरात लवकर आपल्याला वापरात आणण्यासाठी आम्ही सगळेच जण मेहनत करणार आहेत। आम्हाला सुद्धा त्यांनी नगराध्यक्ष मॅडमनी या पाणी दौऱ्यामध्ये सामील होण्यासाठी निमंत्रण केलं। आम्ही सुद्धा त्या पाणी दौऱ्यामध्ये सर्व पाहिलं आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या गोष्टी अर्धवट आहेत त्या पूर्ण घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण अगदी उद्यापासूनच कामाला लागणार आहेत आणि शिवसाहेब असतील आणि सर्व नगरपालिकेची मंडळी असतील, नगरसेवक, नगर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने किती निधी लागणार आहे, याला कशा पद्धतीने आपण डेव्हलप केलं पाहिजे याची सगळी पाहणी करून आम्ही लवकरच या नाट्यगृहाचा आणि या तुमच्या स्टेडियमची आम्ही कामाची सुरुवात करणार आहोत। भाऊ, बघायला गेलं तर या क्रीडानगरी मधला महत्त्वाचा भाग म्हणजे हुतात्मा स्मारक, त्याच्या बाजूला असलेली स्विमिंग पूल, त्याच्यानंतर बाजूला फुटबॉल स्टेडियम, त्याच्यानंतर क्रिकेटचं स्टेडियम, नाट्यगृह, त्याच्या पलीकडे असलेली गाळे आणि त्याच्या समोर ओपन करायची असलेली पार्किंग, असे बरेचसे टप्पे या नाट्यगृहात आहेत। तर या कॅम्पसमध्ये ज्या ज्या अम्युनिटीज आहेत या सगळ्या गोष्टीची आम्ही आता पाहणी केलेली आहे। आम्ही त्याच्यावर आता आज उद्या 2 दिवस चर्चा करून ते कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येतील याची संपूर्ण अगदी चौकशी करून त्याची माहिती घेऊन त्याचं काम आम्ही लवकरात लवकर सुरू करू असं आपल्याला या ठिकाणी मी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।